व्यवसाय खरंच चांगला आहे, नफ्याचा आहे का बरं? हा व्यवसाय जर तुम्ही केला तर हा फायदेशीर आहे. म्हणणं आहे की जास्त पक्षी तुम्ही आणू नका. सुरुवातीला 100 स्वतःच ह्याची जाळी मारली मी. पुन्हा मजूर लावला नाही, काय नाही, स्वतः घरची घरीच आम्ही जाळीचं ओढून घेतली. माळ थोडं गवत वगैरे काढतात ना, तेच आम्ही टाकतो. आता पुन्हा पटलं तर करा, पण मोकार फिरू नका, काहीतरी धंदा करा. हेच नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती बरेचसे व्हिडिओ पाहतो कुक्कुटपालन, शेळीपालन, इतर व्यवसायाचे. तर मित्रांनो, सध्या आपण आहोत पाटोदा तालुका, बामदळे वस्ती म्हणून आहे. पाटोद्यापासून अवघ्या 2-3 किलोमीटर अंतरावरती मांजरसुंबा रोडवरती. तर या ठिकाणी आज आपण आलेलो आहोत कुक्कुटपालनविषयी माहिती पाहण्यासाठी. तर मित्रांनो, ही जे ठिकाण आहे या फार्मवरती सोनाली जातीचे जवळपास 200 ते 300 पक्ष्याचं हे फार्म आहे. आणि हे फार्म जे आहे तर आहे आपल्या फौजींचं, रिटायर फौजी आहेत. तर त्यांचं हे फार्म कसं आहे, काय आहे, बारकावे, संपूर्ण माहिती आपण यशोगाथा या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. तर मित्रांनो, पाहूया सविस्तर माहिती. चला. तर फौजी, तुम्ही हे जे बनवलं आहे समजा फार्म, तर हे मला आवडलं. हे एकदा खोला, आपण आतमध्ये जाऊ. चालू राहू दे. नाही नाही, या 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 तुम्ही या, चालू राहू दे. हां, नाही होत. हां, या या आतमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही आत्ता पाहितलं, इकडं जर पाठीमागं जर पाहितलं तर काय होतं, आपण कुक्कुटपालन जर करायचं म्हटलं तर प्रत्येक शेतकरी असन, नवीन व्यावसायिक असन, तर शेडला, जाळीला भरपूर खर्च करतो. तर इथं तुम्ही पाहितलं एक गावठी जुगाड फौजींनी बनवलेलं आहे. तुम्ही जर पाहितलं गावठी जुगाड, तर हे पूर्ण बी ते उघडू शकतात. आणि म्हणजे आपल्याला असं काही गेट करायची गरज नाही, जास्त खर्च करायची गरज नाही. तर सविस्तर माहिती आपण पाहूया. चला. तर नमस्कार फौजी. नमस्कार. तर प्रथमतः जे आपल्याला प्रेक्षक पाहता, शेतकरी वर्ग पाहता, त्यांना आपला परिचय द्या. माझं नाव हरिभाऊ यादवराव भोसले, राहणार बामदळे वस्ती, तालुका पाटोदा, जिल्हा बीड. तर फौजी, आम्हाला सांगा, तर आता तुम्ही हा व्यवसाय करायला म्हणजे सुरुवात केली आहे. तर तुमच्याकडं किती पक्षी आहेत आपल्याकडं? माझ्याकडे 200 पक्षी आणले होते मी. बरं. पण 200तून माझ्या हलगर्जीपणामुळे काही पक्षी घारीने नेले, ह्याने नेले. बरं. त्याच्यामुळे आता माझ्याकडे 100 पक्षी शिल्लक आहे. बरं. आणि आपल्याकडं जे पक्षी आहे, तर कुठल्या जातीचा पक्षी आपल्याकडे पक्षी आहे ती सोनाली जातीची आहे. सोनाली. बरं. तर आता तुम्ही रिटायर झालेले किती वर्ष झाले? मला रिटायर झालं 30 वर्ष. तर मित्रांनो, पाहू शकता शेतकरी वर्ग, तर हे आपले फौजी आहेत. सीमेवरती लढून हे करून 30 वर्षे रिटायरमेंट झाल्याच्यानंतर अशा व्यवसायामध्ये उतरलेत. आत्ताचे जे तरुण आहेत म्हणजे व्यवसायाच्या शोधामध्ये आहेत. नोकरी तर काय प्रत्येकाला भेटत नाही का? तर असे जे उद्योग आहेत, असे व्यवसाय आहेत, तर असे आपले देशावर लढलेले म्हणजे जवान करू शकतात, तर आपण का करू शकत नाही? तर मित्रांनो, आपण सविस्तर माहिती त्यांच्याकडून पाहतोय, त्यांनी ही व्यवसायाची सुरुवात कशी केली, काय केली. व्हिडिओमध्ये मित्रांनो शेवटपर्यंत राहा. एकदम भारी व्हिडिओ आहे, कारण फौजी करतात म्हणल्याच्यानंतर भारीच असणार एवढा अनुभव वगैरे. तर फौजी, आम्हाला सांगा, तुम्ही ही संकल्पना कशी डोक्यात आली? आता तुम्ही एवढं समजा सीमेवरती लढले, तर काय असतंय आता आल्याच्यानंतर, समजा काही जे रिटायर आर्मी आहेत, नवीन नोकरीच्या शोधात असतात किंवा एक आरामदायी जीवन जगतात, आणि तुम्ही एवढं तिकडं लढून एवढी मेहनत घेतल्याच्यानंतर बी तुम्हाला ही मेहनत करण्याची जिद्द कसं सुचलं तुम्हाला नेमकं? ते काय झालं बा, मला शेतीचे काय काम आता होय ना. हां. मग आमचा मुलगा, मी करतो शेती, मला तुम्ही आता आराम करा. हां.
पण मी आराम केला 2 वर्ष. हां नंतर गेल्या वर्षी उन्हाळ्यात मी एक रानामध्ये शेड हां शेड मारल्यावर आमचे गुराबिराचं सर्व इथं बांधणे नेणे इथंच झोपायला, पण मी इथंच राहतो. हां नंतर माझ्या ध्यानात आलं इथं बसून तरी आपण काय करणार. हां हां मग माझ्या डोक्यात आलं की आपण 2-4 शेळ्या घेऊन त्यांच्या मागं फिरावं. हां हां मग 4-5 मी शेळ्या घेतल्या. घेतल्यानंतर पुन्हा मला आमच्या पाटोदाचा एक मित्र म्हणून जाधव म्हणून आहे. हां 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 मग त्याचे संपर्क साधल्यावर तो म्हणला आपण पिल्ले आणू. बरं. मग आम्ही पिल्ले आणले नगरून. हां हां हे पिल्ले आहेत सोनाली जातीचे. बरं. मग त्यांनी मला सर्व सांगितलं कसं काय करायचं काय नाही ते. आणि मग मी आपलं पक्षी शेळ्या हेच करत राहिलो. बरं. तुम्ही हे जे सोनाली जातीचे पक्षी तुम्ही सांगितलं पाथडीहून आणले ना? पाथरण नाही, बरं, नगरहून. तर हे किती रुपयाला आपल्याला पिल्लू पडलं होतं? हे पिल्लू पडलं मला जागूच 22 रुपयाला. 22 रुपये. हो. बरं. तर तुम्ही ही सोनाली जात आणली, तर तुम्हाला सोनालीमध्येच का करावं वाटलं बरं? आमचा पार्टनर हा सोनालीच आणत होता. त्याच्यामुळे तो म्हणला आपण सोनालीच आणू, पिल्ले चांगले आहेत. बरं. आणि गावरान टाईप दिसतात. बरं. ह्याच्यामुळे त्याच्या नादाने मी बी सोनालीच आणली. तर तुम्हाला सुरुवातीला तर काय अनुभव नव्हता? का अनुभव नाही. बरं. आता तुम्ही हे जे पक्षी आणले, तुम्ही सांगितलं की भरपूर मर वगैरे झाली नाही का? तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता की कुठलाही व्यवसाय करायचा असेल तर त्याची आधी परिपूर्ण माहिती घ्यायची. फौजी आहेत, त्यांनी 200 पक्षी आणले होते आणि त्यांच्याकडं आता 125 पक्षी शिल्लक आहेत. तर पक्ष्याची मर वगैरे झाली, पक्ष्याची मर नसती झाली, अशी मर झाली नाही आहे. पण त्यांनी जे कंपाऊंड केलं आहे सिस्टम भारी आहे, पण वरून पूर्ण मोकळे, तर घार वगैरे उचलले, असं झालं ना तुमचं? बरं. तर आपल्याकडं हे सोनाली जाती जे पक्षी आहेत तर तुम्ही आणले, आता तुम्ही मित्राच्या नादाने त्यांच्या पद्धतीने आणले. पण तुमच्याकडं कुठला व्यवसायाचा दृष्टिकोन ठेवून तुम्ही आता समजा पुढे आहात की तुम्हाला अंड्यामध्ये काम करायचंय का पिल्ल्यामध्ये, का मांस विक्रीसाठी तुम्ही हे पक्षी ठेवताय? नाही, मी फक्त आता ह्याचे अंडेच विक्री करणार. बाकी पक्षी विकणार नाही. मी स्वतः अंड्या करता पाडोद्याला अंडे भरपूर विकतात. बरं. तर अंडी मागणी आहे तुम्हाला अंड्याची. बरं. तर आपल्याकडं जे आता पक्षी आहे तर किती महिन्यात झाला एक? हे पक्षी झाला आहे साहेब 3 महिन्यात झाला माझा अंदाज. बरं. आणि आता तुमच्याकडे हे जे पक्षी, सगळ्यात मोठा प्रश्न असतो शेतकऱ्यांना, समजा यूट्यूबच्या माध्यमातून किंवा जोडीदाराच्या संगतीतून आपण असा व्यवसायामध्ये उतरतो, चला ह्यामध्ये भरपूर पैसा आहे, कुठलीही माहिती नसते, काही नसते, लोकांचं बघून किंवा एक व्यवसाय करायचा आहे, कुठंतरी गुंतवणूक करायची हे तुम्ही लोक करत असतात. तुम्ही तर समजा व्यवस्थित करताय, पण आपल्याकडं ह्यांना खाद्याचं नियोजन कसं आहे काय? हे खाद्याचे नियोजन माझ्याकडे स्वतः थोडंसं रान आहे. रानातली ज्वारी ठेवतो मी आणि त्याच्यावरच मी यांचं संगोपन करतो. बरं. ह्यांना जसलं समजा फीडचं वगैरे खाद्य काही? फीडचं लहानपणी वापरलं मी. बरं. 1 क्विंटल वापरलं. बरं. नंतर पुन्हा मी तांदूळ घातला यांना. बरं. तांदूळ, ज्वारी, बाजरी. बरं. आपल्याकडे समजा आता कसं होतंय, कुक्कुटपालन म्हणजे काही ठिकाणी लोकांना खाण्याचा प्रश्न असतो की ह्यांना खायला काय द्यावा, खाद्याचा खर्च जास्त असतो. तर माझं म्हणणं सोनाली असन, कावेरी असन किंवा आपलं प्युअर गावठी, तर ह्या गावठीमध्येच पक्षी मोडतो. म्हणजे तुम्ही सांगितलं माझ्याकडे ओरिजिनल सोनालीच आहे बाबा. काही लोक काय करते, सोनालीच गावठी म्हणून विक्री करतात. हा, तुम्ही उल्लेख केला. तर आपल्याकडं मार्केटचं गाव आहे बा, आपला तालुका राहिलेला आहे पाटोदा, आपल्याकडे बाजार पण मोठा भरतो. तर काय होतं, तर जे शेतकरी असते किंवा पशुपालक असते, कुक्कुटपालन करणारे, शेजारच्या बाजारामधलं जे भाजीपाला असतो वेस्टेज पडलेला, ते घेऊन येतात, आपल्या पक्ष्यांना टाकतात किंवा हॉटेलचं खाद्य. तसं तुमच्याकडे काही नियोजन? तसं हॉटेलचं माझ्याकडे काही नियोजन नाही. बरं. आणि मी ते आणत नाही माल. आणि आपल्या मार्केट सुद्धा नाही, मी भाजीपाल्याचं काय नाही का, माझ्या घरचंच माळो फिळो गवत वगैरे काढतोच ना, तेच आम्ही टाकतो. आता मी ह्याला ही टाकलाय मेथी घास. बरं. तर आपल्याकडं आता तुम्ही सांगितलं खाद्याचं नियोजन तर झालं, पण आपल्याकडं ही जी जाळी मारली राऊंड आणि तुम्ही शेड मारलं, तर ह्याला सरासरी आपला खर्च किती झालाय? हे शेड माझं जुनंच होतं. बरं. मग ते मी पाडोद्याला होतं माझं शेड, हे मी तिथून खोरून आणून हिथं मारलं, तरी मला ह्याला 80,000 रुपये खर्च आला. बरं. जाळी सर्व. बरं. तर सरासरी आता तुम्हाला खाद्याचा खर्च तुमचा बचतच आहे, घरचा असल्यामुळे. हा. तर आता तुम्ही ही जाळी वगैरे बनवली, आपल्याकडे शेळ्याची संख्या किती आहे? माझ्याकडे शेळ्याची संख्या 1 बोकड 5 पाटी. बरं. म्हणजे त्याला जोडधंदा तुमचा हा पण आहे? जोडधंदा. बरं. तर कसं असतंय फौजी की आपल्याला प्रेक्षक वर्ग पाहतात, तुमच्या वयाचे असतात, माझ्या वयाचे, आता ह्याला काय मर्यादा नाही, पाहणारे लोक भरपूर असतात. आता एक सांगा की जे आपल्याला प्रेक्षक पाहतायत त्यांच्यासाठी आता तुम्ही तर अनुभव घेतलाय 3-4 महिन्याचा, तर हा व्यवसाय आता तुमचा सुरू होणार आहे इथून पुढे. तुम्हाला अंडे वगैरे, आता तुम्ही तर म्हणलं आमच्याकडे मार्केट आहे. बरं, हा व्यवसाय खरंच चांगला आहे, नफ्याचा आहे का बरं? हा व्यवसाय जर तुम्ही केला
तर हा फायदेशीर आहे. बरं. खर्च कमी, हां. उत्पन्न जास्त असा माझा व्यवसाय सुरू केलेला आहे मी. आता मला पाठव त्याला रोज अंडे मागतात, पण माझ्याकडे अंडे नाहीत. मग ह्याच्यामुळे मी काय कोंबडी विकणार नाही का धंदासुद्धा करणार नाही, फक्त अंड्याचं ही विक्री करणार. तर आपल्याकडे आता 125 पक्षी आहेत, मग तुम्हाला 125 पक्षी सांभाळायला परवडतोय का? माझा दुसरा माझा शेळ्याचा आहे ना, बरं. त्याच्यामुळे मी शेळी बघून हे करतोय. बरं. आता ह्या पक्षामध्ये तुम्हाला अजून वाढ वगैरे करायची का कसं? वाढ मी आता नंतर काय करणार, एक लाकडाचं शेड बनणार आहे अगोदर. बरं बरं. गावरान टाईप. बरं. मला मोठा खर्च करायचा नाही. हां. आणि मग नंतर ह्या पिल्ल्यापासूनच उत्पन्न त्याच्यापासून पुन्हा मला लोखंडी शेड तयार करायचे. बरं बरं. हो. आणि आता तुमच्याकडे आता 3 महिन्याचा पक्षी झालाय, सरासरी एक 4 ते 5 महिन्यात पक्षी अंड्यावर येतो. तिथून पुढे हे तुम्ही चालू करणार आहेत. बरं. आपलं जे आता रोडच्या लगतच आपलं शेड आहे, तुम्हाला अंड्याचं मार्केट आहे, सगळ्या गोष्टी येतं, तुमच्याकडे शेळ्या पण आहेत. बरं, भविष्यात समजा तुम्ही एखाद्याने अंडी जर जास्त मागणी केली तर डायरेक्ट अंडी आपण देऊ शकता कसं समजा? हो, मी कोणी एखाद्याने जर मागितले तर अंडे त्याच्या कामाकरता मी देऊ शकतो अंडे. बरं. आणि एखाद्याला समजा तुम्ही भविष्यात वाढलं, कुणाला कोंबड्या घ्यायच्या असतात, एखाद्या कोंबड्या पाहून आवडतात, बा आम्हाला कोंबड्या नवीन घ्यायच्यात, तर मग पिल्ले आणण्यापेक्षा काही लोक कोंबड्यांना मागणी असती, तर तुम्ही नंतर ह्या वन टाईम विकू शकता का? नाही, मला हे विकायच्या नाहीत, त्या मी स्वतः घरी ठेवायच्यात मला. बरं बरं. तर मित्रांनो पहा, फौजीची आपण यशोग आता पाहतोय, त्यांच्याकडे शेळ्या पण आहेत, शेळ्यांना जोडधंदा शेती आहे, शेतीचा जोडधंदा, परत पक्षी पण आहेत सोनालीचे, आणि पूर्णपणे अंड्यामध्ये काम करायचे त्यांना. अंडे विक्री, अंड्याची मागणी भरपूर आहे, मार्केटचं गाव आहे. आणि विशेष म्हणजे सोनाली जातीचा, सोनाली हा गावरांमध्येच मोडला जातो, म्हणजे गावरांसारखा दिसतोय, गावरांसारखं अंडे असतं त्याचं. तर आपल्या इकडे काय होतं, बरेचसे शेतकरी दुसऱ्या पक्ष्यांना म्हणजे फसतेतं की गावरान म्हणून कावेरी पाळतेत किंवा सोनालीलाच प्युअर गावठी म्हणतात. मग काय होतं, जी आपल्याला प्रेक्षक वर्ग पाहतोय किंवा लांबून लांबून लोक पाहत असतात, जसं की आता आपल्याला लोक पाहतात, तर काय होतं मग ते तुम्हाला कॉल वगैरे करतात किंवा आम्हाला कॉल करतात, आम्हाला अंडे पाहिजेत, मग आपण गावरान म्हणून देतो, पण त्यांची फसवणूक होते. तर अशी फसवणूक नाही व्हायला पाहिजे. तुम्ही स्पष्ट सांगितले समजा की आपल्याकडे सोनालीच आहे, हा सोनालीचेच अंडे तुम्हाला भेटतील. तर अजून एक प्रश्न महत्त्वाचा म्हणजे आता काय असतंय, समजा एवढ्या गोष्टी तुम्ही करता, तुमच्याकडे मर वगैरे आली, ज्यावेळेस तुम्ही पक्षी आणले होते त्यावेळेस लसीकरण वगैरे दिलं होतं का? लसीकरण मी स्वतःच दिलं हे. बरं. काय आपण कुठली लस वगैरे दिली यांना? आता लस मला ते सांगता येतं, डोळ्यात एक एक थेंब सोडला बा. तुम्ही हा समजा लस दिली, गंभोरा हे लस असतात 2, लासोटा वगैरे, हा, तर ते तुम्ही जे तुम्हाला सांगितलं, आणि पिल्ले आणताना बी लस दिलेली असते. सरासरी आपण किती दिवसाचा पक्षी आणला होता? नाही 1 महिन्यात नाही. पक्षी आम्ही नगरला गेल्यानंतर आम्हाला इथं संध्याकाळी आम्हाला फोन आला, तुमचे पक्षी तयार आहेत. नाही, पक्षी किती दिवसाचा? 1 दिवसाचा आणला होता? 1 दिवसाचा पक्षी आम्ही आणला. हा, तेच विचारलं. बारीक होता एकदम. बरं बरं बरं. तर आपल्याकडं अशी पक्ष्यांना आणल्याच्या नंतर पक्ष्याला मर झाली का, नंतर पक्षी नेमका मेला कसा तुमच्याकडे? पक्षी फक्त आणता वेळेस एक त्याच्यामध्येच मेला होता, ह्याच्यामध्ये. बरं. खोक्यामध्येच मेला होता. आल्यानंतर लाईट कमी जास्त झाल्यानंतरच पक्षी मरतात. हा, म्हणजे लाईट उब नाही भेटली का? आता इथं रानात वस्तीमध्ये आहे मी, वस्तीवर लाईट कधी येते कधी नाही, पण त्यावेळेस 1 दिवस लाईटच नव्हती, त्याच्यामुळे एक पक्षी त्यातले म्हणजे 2 पक्षी पुन्हा परत गेले अजून. बरं बरं. तर आता आपल्याकडे काही एक कोंबडी मला मोठी दिसते, तर हे पहिले आपले कसं कोंबड्याचे? हे मी गावरान आणल्या होत्या विकत, म्हणजे पहिल्या. बरं. अंडे देतात का ते आता ते अंडे देण्यात नाही, पिल्ल्याला खायला मिळाला म्हणून त्यांना अंडे द्यायला बंद झालं त्यांचं. तर आपल्याकडं आता हे फार्म आहे, जाळी वगैरे तुम्ही मस्त सिस्टम केलंय. तर आता तुम्ही सांगितलं की भविष्यात तुम्हाला वाढवायचे आहेत गावरान अजून ह्यामध्ये किंवा सोनालीमध्ये काम करणार आहेत तुम्ही. तर आता आपले जे तरुण पाहतात त्यांच्यासाठी काय सांगा की व्यवसाय कसा आहे काय? हा व्यवसाय केला तर चांगला आहे. काही लोकांना कसं आहे, आता नुसतं मोकार फिरायची सवय लागलेली. मोकार फिरू नका, काही ना काही आईबापासाठी धंदे करा, आणि ह्याच्यातून तुम्हाला जे पुन्हा पटलं तर करा, पण मोकार फिरू नका, काहीतरी धंदा करा, हेच माझं सांगणे सर्व लोकांना. बरं. आता आपल्याकडे शेळ्यात आणि कोंबड्यात, आता तुम्ही सांगितलं काही ना काही करा, हाच व्यवसाय करा म्हणून असं काही नाही, समजा काही ना काही करा. पण बरं, हेच माझं म्हणणं आहे, काही ना काही करा, तुमच्या जे आवडतंय ते करा. बरं. तर एखाद्याने समजा आता एवढे व्यवसाय तुम्ही जसा व्यवसाय निवडला, ते तुमचे शब्द ऐकून एखाद्याला समजा आवडते, बाबा चला फौजीने सांगितले काही ना काही करा, तर चला आपण बी आता कुक्कुटपालन करूया, असं म्हणणारे भरपूर लोक आहेत. मग त्यांच्यासाठी किती पक्षापासून सुरुवात करायला पाहिजे बरं त्यांनी? माझं एवढंच म्हणणं आहे की जास्त पक्षी तुम्ही आणू नका. सुरुवातीला 100-200च्या पुढे तर जाऊच नका, का आपला त्याचा अनुभव नसतो. त्याच्यामुळं
कमी पक्षी आणा आणि आमच्या ते संगोपन आणा. तुम्हाला जर ते पक्षी कमीही झाले तर पुन्हा तुम्ही वाढवा, पण अगोदर काय पक्षी जास्त आणू नका, म्हणजे लॉस होतो. हा लॉस होतो. तर बांधवांनो पहा की फौजीचं म्हणणं आहे आता त्यांनी 200 पिल्लापासून सुरुवात केली होती, जवळपास 125 पक्षी राहिला आहे. आणि कुणाला जर नवीन व्यवसायामध्ये जर उतरायचं असेल तर त्यांच्या म्हणण्यानुसार नाही, प्रत्येक शेतकरी असंच सांगतो, पण काही शेतकरी वाढीव सांगतात. मोठं शेड करणे, पैसा असतो आमाप काही काही कड, भारी भारी शेड करायचा अनुभव नसतो, मग कुठले तरी पक्षी आणायचे, पक्षी कुठल्या जातीचे हे बी माहीत नसतं नाही का, म्हणजे असा खर्च करते आणि मग त्या व्यवसायामध्ये पक्षाची मर होते किंवा आपली देखरेख होत नाही व्यवस्थित, अनुभव नसतो, काही लस कशी द्यायची माहीत नसतं, पक्षी कशामुळं समजा आकाडलाय, पक्षी कशामुळं मेला हे बी माहीत नसतं. बरं एखादी पक्षी जगलीच समजा बाय चान्स तर मार्केट माहीत नसतं कसं आहे, तर आपल्याकडे अंडे विकतेत का नेमका पक्षी विकतोय, पण करायचं. आणि नंतर ज्यावेळेस तुमचे अंडे निघायला चालू होते त्यावेळेस ते अंड कुठंही विकत नाही, मग त्यांचे अंडे खराब होतात किंवा पक्षी मोठा होतो, मग अंड्याची क्वांटिटी वाढत चलती, मग ते काय म्हणतात काय नाही ह्याला गिराईक नाही, हे परवडत नाही, असं नाही तसं नाही, मग लोकांची हे कारणं चालू होते. तर तुमच्याकडे तुम्ही मार्केट बघितलंय की तुमच्याकडे मार्केट हे अंड्याचं आहे, त्याच्यामुळे तुम्ही हा पक्ष्यांचा जे कुक्कुटपालनाचा व्यवसाय हा पूर्णकडे तुम्ही करायला लागलात, पूर्ण तुम्हाला न्यायचा आहे. तर अजून एक फौजी, तर आपण ही जाळी जी मारली तर ही जाळी तुम्ही स्वतः केली का आपल्या कारागीर लावली? नाही, ही जाळी मी पहिले पोल रवले 10-10 फुटावर 11-11 फुटावर, नंतर मी स्वतःच ह्याची जाळी मारली. मी कुणा मजूर लावलं नाही काय नाही, स्वतः घरचे घरीच आम्ही जाळीचं वळून घेतली. म्हणजे केलं तर आपण बी करू शकतो समजा, असं करू शकतो, याला काय ही नाही, आपण स्वतः करू शकतो. याला काय नाही, एक काय करायचं, गज घ्यायचा, गजाला एक हुक करायचं आणि हुकाने वळायचं आणि त्याला तारांनी बांधून टाकायचं, जाळी टाईट राहते. बरं हो. आणि आता आपल्याकडं जे शेळ्यात, तर शेळ्यामध्ये आपल्याला वाढायचं का शेळ्या एवढ्याच ठेवायच्या कसं? नाही, शेळ्याचं कसं आहे पहा, शेळ्याला लागतो माणूस. आता बंदिस्त पाळायचे मला त्याला भरपूरही लागतं पाणी वगैरे उन्हाळ्यामध्ये. तसं आपल्याकडे पाणी विहिरी आहेत पण पाणी उन्हाळ्यामध्ये राहत नाही, त्याच्यामुळे मी शेळ्या मागं फिरतो. आता मी काय जास्त दिवस शेळ्या करणार नाही, तर मला बी त्रास आहे, त्याच्यामुळे आता जवळ होतं तोपर्यंत करणार. पण कोंबड्यापेक्षा बी शेळ्याचं उत्पन्न कोंबड्यापेक्षा मोठं आहे, हेच माझं सर्वांना सांगणं आहे. जर एखाद्याला समजा काही काहीचं कसं असतं, भांडवल असतंय घरचं, पाणी असतंय, चारा असतंय, काही लोकांकडं मनुष्यबळ बी जास्त असतंय, त्यांच्यासाठी तुम्ही सांगितलं की शेळ्याचा व्यवसाय करायला पाहिजे, बरोबर आहे ना? तर शेतकरी मित्रांनो, फौजीची आपण हकीकत पाहतोय, त्यांनी सांगितलं हकीकत, त्यांनी शेडचं जे रचना आहे पहिली शेड होतं त्यांचं, आणि जाळी त्यांनी स्वतःच घरी पोल रवून हे करून जाळी त्यांनी खर्च जे की मजुरी आपली 5-10 हजार जी मजुरी आहे तुम्ही बचत केली आहे, आणि एकदम साध्या स्वरूपामध्ये शेड आहे. आपण ज्या ठिकाणी उभा आहेत तर इथं सगळा असा म्हणजे खडक टाईप एरिया आहे, तर कुठंही मुरुम वगैरे भरण्याची गरज काही नाही, आणि एकदम साध्या पद्धतीने कुठलाही अनुभव नसताना सोनाली जातीचे त्यांनी पक्षी आणलेत. कारण काय असतंय, आपल्याकडे अंड्याचं मार्केट आहे, त्या हिशोबाने त्यांनी सोनालीचे पक्षी आणलेत. तर गावरान अंड, सोनालीचं अंड हे सेमच म्हणजे रचना असते, फक्त कावेरीचं अंड थोडं मोठं असतं, पण गावरान म्हणूनच त्याची विक्री होतीये. जसं लोकांना आवडतं तसं लोक घेतात, त्या हेतूने तुम्ही समजा हा व्यवसाय चालू केलाय. तर आपल्याकडं कसं आहे, आता इथं तुम्ही उकांडा वगैरे केलेला आहे का? कोंबड्यांना उकरून खायची सवय असते? नाही, माझं अजून सध्या पूर्ण नियोजन नाही माझं. उकांडा नाही काय नाही, मी बाहेर सोडतच नाही, पिल्ले ताराच्या आतमध्येच असतात माझे, म्हणजे हेच त्यांना फिरायला होत. बरं, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कसं असतंय, आपले शेतकरी पाहतात, नवीन लोक जे पाहतात त्यांच्या कमेंट असतात. आता एवढा व्हिडिओ बघून बी काही लोक पूर्ण व्हिडिओ बघत नाहीत, अर्धवटच व्हिडिओ बघत आहेत, मग काहीतरी कमेंट करतात बाबा की हे चुकीचं आहे, फौजी काहीतरी. आता फौजीचं चुकीचं कुणीच सांगू शकत नाही, समजा काही लोक वाढीव सांगतात आपलं हे. हा, तर आपलं हे क्षेत्र किती आहे सगळं जाळी मारलेलं की एक अंदाजे? हे जाळे मारलं माझं क्षेत्र असेल बघा 6 ते 7 गुंठे. बरं, 6 ते 7 गुंठ्यामध्ये. तर ह्यामध्ये तर भरपूर आपण पक्षी सोडू शकतो. तर पक्षी भरपूर सोडू शकतो, पण मी ट्रायल करता आणलेत हे सध्या. आता हे सक्सेस झालं, थोडेसे मी काय करणार आहे, एक लाकडाचा शेड मारणार आहे, जास्त खर्च करणार नाही. मी पिल्ले अजून आणणार आहे, पण हे आता शेड मारल्याशी मी आणणार नाही. बरं. तर मित्रांनो पहा, अनुभव घेतलाय पक्षामध्ये काय ते आधी सांगितलं, लाकडाचं शेड करायचं आहे, म्हणजे गावरान टाईप त्यांना सगळं हे वातावरण तयार करायचं. भविष्यात त्यांच्या शेडवरती आपण परतही नंतर व्हिडिओ शूट करणार आहे कधीतरी, ज्यावेळेस त्यांचं सक्सेस होईल. त्यांच्याकडे गावरांचं त्यांच्या बोलण्यामधून दिसतं की ते भविष्यात चांगला हा व्यवसाय करू शकतात. तर मित्रांनो, आपल्या फौजी साहेबांचा जे की खरंच त्यांना सल्यूट आहे, कारण देशसेवा
केल्याच्या नंतरही कुठलं तरी जय जवान जय किसान जसं आपलं नारा आहे त्या पद्धतीने त्यांनी तिकडं म्हणजे जवानाचं पण कार्य केलं आणि इकडं किसानाचं पण एक कार्य एकाच व्यक्तीने पूर्ण केलं आहे आणि अजूनही करतात. तर ते करतात तर आपण का करू शकत नाहीत. तर मित्रांनो, तुम्हाला जर समजा असा व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता. तर आपल्या फौजी साहेबांचं शेड तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत युवा वर्गापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि काही जर अडचण जर आली कुणाला व्यवसायाबद्दल अडचण आली किंवा तुमच्या काही प्रतिक्रिया असत्यान कमेंट असत्यान ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला काही गोष्टी समजल्या नाहीत किंवा तुम्हाला आम्हाला काहीतरी सांगायचं आहे तर तुम्ही नक्कीच कमेंट करा आणि स्क्रीनवरती जो नंबर दिला आहे त्या नंबरला कॉन्टॅक्ट करा, आम्हाला संपर्क करा. तुमचं जे काही म्हणणं असेल, जे तुमचे काही व्यक्तिगत प्रश्न असतील तर त्यावरती आम्ही प्रतिक्रिया तुम्हाला आम्ही देऊ शकतो, खुलासा करू शकतो. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो एक छोटीशी कमेंट करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच माहितीपर व्हिडिओमध्ये अशाच नवीन टॉपिकसह. तोपर्यंत काळजी घ्या. राम राम.